राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विलिनीकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असून शिवसेना किंवा काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक वेळी इतर पक्षांच्या नेत्यांना या विषयावर प्रश्न विचारले जातात, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र सध्या दिसत असून हे राजकारण अतिशय विचित्र असल्याची टीका करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले तेच आज त्यांना सल्ले देत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र हा प्रश्न पूर्णपणे राष्ट्रवादीचा असल्याचे सांगत शिवसेनेचा संबंध फक्त इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीपुरताच मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई महापौर निवडणुकीवर तीव्र टीका करत भाजपचा महापौर येणे हा मराठी अस्मितेसाठी काळा दिवस असल्याचे सांगण्यात आले. मुंबई उद्योगपतींच्या हाती देण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. होता आहे त्यात अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे असं म्हणत आहेत की शरद पवार जर एनडीए बरोबर येणार असतील तर मग विलिनीकरण काही फार कसं कठीण. बघा, हे विलिनीकरणाचा जो काही विषय आहे तो त्यांच्यावर सोडा ना. आपण कशाला त्यातमध्ये पडायचं? किंवा त्या शिवसेनेचा काय संबंध आहे? हा त्यांचा विषय असेल तर तो त्यांनीच त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येक वेळेला तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांना विचारणार विलिनीकरण हा त्यांचा विषय, आमचा नाही आहे. पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे. सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात. पण सोडून द्या, बोला आणखी काय विषय यासाठी महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि विलिनीकरणावर महाराष्ट्रातलं पुढचं बरंचसं राजकारण अवलंबून आहे किंवा घडामोडी घडणार आहेत. म्हणून वारंवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात प्रश्न किंवा उपस्थित केला. असं आहे की अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत. पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच. आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आणि महाविकास आघाडीशी आहे. या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे. आम्ही आमचा संबंध या विषयापुरताच आहे. आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही. विश्वास कोणावर ठेवायचा? काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली. मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या? असं आहे ना की सुनेत्रा ताईंनी पती गमावलेला आहे. शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही तर त्यांचा मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेला आहे. हे पुतण्या असलं तरी त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना. पण शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करत आहे की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्या बरोबर होत होती, मुख्यमंत्री या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना अधिकार नाही. हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्की सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे. पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं. त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही. जेव्हा
ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत, तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या बरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी. पाच पवारांना क्लीन चिट दिल्याचं मुद्दा प्रकरणात समोर येत आहे. त्यांचं नाव कुठे निधनानंतर ज्या काही त्यांचं नाव अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातली आजची एक महत्वाची डेव्हलपमेंट आहे की मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट आहे. हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते. हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळबी दूर केलं पाहिजे. नाही, पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही, कारण कुठल्याच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या नाही किंवा त्यांची संमती नाही. ज्याला बेनामी काम करणं म्हणतात. कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये. पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकते. चला. भाजपने रांजणगावमध्ये 18 कोटी जमीन घोटाळा असलेल्या तत्कालीन महिला सरपंच आणि जेटली सदस्य तिकडल्या नाही, लोकांना रावसाहेब, त्यांनीच आरोप केलेला मुंबई होता. महापालिकेशी संबंधित विषय आहे की महापौर पदाची निवडणूक होते आहे. उपमहापौर पद शिंदे शिवसेनेला मिळणार आहेत, काही समित्यांची पदं मिळणार आहेत. अशा याच्यात जी निवडणूक होते, शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे का की ही निवडणूक बिनविरोध होणार? भाजपचा पहिला महापौर भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल. कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली. ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहे. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आता सांगू शकतो. मराठी माणसांनी प्रचंड ताकद लावली इथे मराठी झेंडा फडकावा म्हणून. पण दुर्दैवानं भाजप बरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतं. नाही, पण राऊतसाहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे की निवडणूक बिनविरोध होईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपला उमेदवार उभा आणि करणार? याच्यावरती पक्षात चर्चा होईल. पक्षामध्ये उद्धवजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू. आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत. आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू. नाही, पण जसा विषय मुंबई महापालिकेचा आहे तसाच चंद्रपूरचाही आहे. मध्यंतरी वडेट्टीवार उद्धव ठाकरेंना भेटून गेले, त्यावेळेस असं म्हणाले की
अडीच वर्षाचं महापौर पद शिवसेना माननीय ठाकरे उद्धव आणि साहेबांनी चंद्रपूरच्या काँग्रेसकडे. बाबतीमध्ये हा. एक निर्णय घेतला आणि तो कालही मी दिल्लीत सांगितलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे जे तिकडले नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत. एक वेळ विरोधी पक्षात बसू. नाही, पण काँग्रेस हायकमांडनं जो निर्णय दिलेला आहे काँग्रेसच्या बाबतीत, ज्यात वडेट्टीवारांच्या गटाला 2.5 वर्षासाठी आणि धानोरकर गटाला 2.5 वर्षासाठी महापौर पद मिळेल, अशा वेळी जी शिवसेनेची मागणी आहे 2.5 वर्ष महापौर पद त्यांना मिळावं, तर ती मग